नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक अतिशय ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हणजेच PWD डिपार्टमेंटमध्ये आज दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा GR जो आहे तो जारी केला आहे। हा GR सरळ सेवा भरती, पदोन्नती आणि प्रतिनियुक्ती म्हणजेच डेप्युटेशनने होणाऱ्या नियुक्त्या संदर्भात आहे। मित्रांनो, जेव्हा शासन नियुक्ती प्राधिकारी म्हणजेच अपॉइंटिंग अथॉरिटी निश्चित केली जाते तेव्हा त्याचा थेट अर्थ असा होतो की भरतीची किंवा जॉईनिंगची प्रशासकीय प्रक्रिया वेग घेत आहे। चला तर मग वेळ न दडवता सविस्तर पाहूया की या GR मध्ये नक्की कोणकोणत्या पदांचा उल्लेख आहे आणि विद्यार्थ्यांसाठी याचा काय फायदा आहे। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करा। डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा। डेली अपडेट्स व ऑफिशियल PDFs डॉक्युमेंट्स तिथे मिळतील आणि डिस्क्रिप्शनमध्येच पहिली लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही ही माहिती अत्यंत सोप्या भाषेत मराठी स्वरूपात वाचू शकता। मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही आजचा हा अधिकृत शासन निर्णय पाहू शकता। याचा मुख्य विषय आहे सरळ सेवा पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत। डोक्यावरून गेला असेल पण सोप्या पद्धतीत सांगतो। तुम्हाला माहित असेल की 19 नोव्हेंबर 2016च्या सामान्य प्रशासन विभागाच्या GR नुसार गट ब, गट क आणि गट ड या पदांसाठी संबंधित विभागाचे सचिव किंवा विभाग प्रमुख हे नियुक्ती प्राधिकारी असतात। पण आता सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या कार्यासन प्रशासन 4 अंतर्गत येणाऱ्या विशिष्ट पदांसाठी स्वतंत्रपणे नियुक्ती प्राधिकारी कोण असतील हे या नवीन GR मध्ये स्पष्ट केले आहे। याचा अर्थ असा की प्रशासकीय कामात सुसूत्रता आणली जात आहे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या किंवा उमेदवारांच्या नियुक्त्या रखडणार नाहीत। म्हणजे सगळ्यात सोपं हे डोक्यात घ्या की नियुक्त्या रखडल्या जाणार नाहीत, हे कामकाज जे आहे ते फास्ट केलं जाईल त्यासाठी हा GR आहे। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे की हा निर्णय नक्की कोणत्या पदांसाठी आहे। जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करतात त्यांच्यासाठी ही यादी खूप महत्त्वाची आहे, तर लक्ष देऊन ऐका। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गट क आणि ड मधील 9 पदांचा हा निर्णय लागू होतो। 9 पदांवर सर्वप्रथम आहे स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर, दुसरा आहे अग्निसुरक्षा अधिकारी ज्याला फायर सेफ्टी ऑफिसर म्हणलं जातं, पुन्हा प्रमुख अग्निशामक विमोचक, मुकादम, दारवान, स्वच्छक, सफाईगार आणि शिपाई। तर बघा हे 9 पदं आहेत। मित्रांनो, या 9 पदांवर जेव्हा सरळ सेवेने पदोन्नतीने किंवा प्रतिनियुक्तीने नेमणूक करायची असेल तेव्हा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार कोणाला दिले आहेत, तर ते अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, प्रधान सचिव आणि अपर मुख्य सचिव यांना देण्यात आलेला आहे। म्हणजे आता या पदांच्या नियुक्ती प्रक्रियेतील फायनल अथॉरिटी स्पष्ट झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या GR मध्ये अजून एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट नमूद केला आहे जो तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। GR मधील पॉईंट नंबर 2 स्पष्ट सांगतो की हे जे नियुक्ती प्राधिकारी म्हणजे जे सचिव आहेत, प्रधान सचिव आहेत, हे फक्त नेमणूक आणि पदस्थापनेचा म्हणजे पोस्टिंगचा अंतिम निर्णय घेतील। पण जर बदली झाली म्हणजे ट्रान्सफर करायची असेल, जर ट्रान्सफर करायचं असेल तर त्यासाठी बदली अधिनियमानुसार जे सक्षम प्राधिकारी घोषित केले आहेत तेच अंतिम निर्णय घेतील। म्हणजे नियुक्तीसाठी वेगळे प्राधिकारी आणि बदलीसाठी वेगळे प्राधिकारी असा हा स्पष्ट नियम जो आहे तो शासनाने केलेला आहे। हा अधिकृत आदेश महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे। त्यांचा संकेतांक पाहून तुम्ही तो जाऊन ऍक्सेस करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जाईल। सगळ्या इम्पॉर्टंट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत। तर मित्रांनो, या शासन निर्णयावरून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते की शासनाच्या स्तरावर प्रशासकीय रचना मजबूत करण्याचं काम चालू आहे। जे विद्यार्थी या पदांसाठी भरतीची तयारी करत आहेत किंवा ज्यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी अशा प्रशासकीय हालचाली नक्कीच एक पॉझिटिव्ह संकेत असतो। त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना एक एवढंच सांगेन की सातत्य टिकून ठेवा, म्हणजे कीप कंटिन्युइटी। जागा कधी निघतील, परीक्षा कधी होईल या चिंतेत वेळ घालण्यापेक्षा आपला अभ्यास 100% कसा होईल यावर फोकस करा। जेव्हा भरती प्रक्रिया सुरू होईल तेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असायला हवे। आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा। तुमच्या काही शंका असतील त्या मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी नक्की उत्तर देईल। अशाच खात्रीशीर महत्त्वाच्या अपडेटसाठी सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।